पहा आपला ब्रूड कसा धावतोय. बघा हे सगळं आपला उडीद तोडायचं झालेला आहे. तिथून इथपर्यंत तोडत तोडत आणलेला आहे. एवढा राहिलेला आहे. भूक लागत नाही पण तिथे किती भूक लागते. जेव्हा आम्ही जिंकून आलो एकादशी तुम्हाला तिकडं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. कृत्या व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताईच्या व्लॉग मध्ये. आपली मीराताई या आता थोड्याशा राहिलेल्या आहेत. सकाळपासून शेंगा तोडायचं काम चालू आहे. आपला ब्रुनो आपल्यावर नाराज आहे, तो येत नाहीये जवळ. बाबू इकडे ये. सगळ्यांचे काय होऊन बसलं. बघा मित्रांनो कशा काय आहेत आपल्या शेंगा. आता मी सावलीला आले. सकाळपासून उन्हात होते, आता आले सावलीला. सांगा तुम्हाला काय टिप्स माहिती असेल तर. ह्या मुगाला पटकन कीड लागते, लगेच भुंगा लागतो मुगाला. सगळीकडे शेजारी पाजारी सगळीकडे कोण ना कोण काय ना काय काम चालूच आहेत. कोणाची बंद नाहीत. हे बघा अशा शेंगाला इथला शेंग जरा दाट झालाय ना, उडीद मूग जरा दाट झालाय म्हणून जरा कमी झालंय. नाही तर स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता. तुमच्याकडे आहे का अशा मुगाच्या शेंगा? तुमच्याकडे काय कामं चालू आहेत सध्या शेतातली मला पण सांगा. तर आता पुढच्या आठवड्यामध्ये सगळा उडीद काढायला येणार आहे भराभर. आणि उडीद काढायला येणार आहे तेव्हा पाऊस नक्की राडा करणार आहे. पाऊस राडा केल्याशिवाय राहत नाही. त्यांनी खुरपायला दिली बरं का सगळ्यांना मुबलक सवलत. पण आता उडीद काढायला मला नाही वाटत तो उडीद काढून देईन म्हणून. पण मित्रांनो पाऊस पण पाहिजे. पण कसं आहे वेळेवर नाही पाऊस. ज्या त्या वेळेला पाऊस असलं म्हणजे पिकाची साथ असते शेतकऱ्याला, दुसरं काय. आपलं ब्रुनो आतापर्यंत टायगर पण इथे होता. मी त्याला सोडून आले. टायगरला पण मी सोडून आले. इकडे जास्त ऊन लागते, इथं जागा नाही. आता गारवा नाही राहिला, मग रानं वाळायला लागली. लगेच वाळतात बरडाचं रान आहे तिथे. गारवा आहे, चिंचेची सावली आहे, बसलाय चांगला कोब्यावर तिथं. कुठे घरी असतो? हो आता मी ठेवून आले ना घरी त्याला टायगरला. मुगाच्या शेंगा या मुगाच्या शेंगा खायला. ह्या मुगाच्या शेंगा सोलून भाजी भारी होते फ्राय. झाला आपल्या पण शेंगा. काय लागते पातीला आणि शेंगाला. एकदा कामाला लागेपर्यंत कामाला लागल्यावर काही नाही वेळ लागत.
अरे बापरे, बघा सावकार आहेत मॅडम. ह्या मॅडम सगळ्यांची रखवाली करतात. तिकडं बायका काम करतात. अरे वा, सगळ्यात आधी पात लावताय. भाऊचं एक्सपर्ट काम आहे. हे बघा ब्रुनो काय करतोय. ब्रुनो पण बसला. काय शेंगा ठेवायच्या ते बघा. ते एक बाचक आहे, एक बाचक येते. त्या चिंचेजवळ आपलं घर आहे. आरती गोडी झाली. काय जास्त एवढ्या मोगाच्या शेंगा नाही यंदा, पण आहेत त्या आहेत बऱ्यात. एवढे एक एक गमेला फुल भरून ओतलंय आणि आता हे अर्ध झालंय. पाणी प्यायला सुट्टी झाली का? पात लागली. कडाला लावली का पार? का मध्ये खुटाण केलंय? हो हा ना. हा जरा लांबच पडते म्हणून काय. मला म्हणल्याच नाही त्या फराळ करा म्हणून. एवढ्या वेळ झाला मी बसले. आता आम्ही जवळ आहे का? 200 तर फूट असन. असं कुठं मालक भेटणार नाही आपापल्या मागचं गवत न्या म्हणणार आहे. मग का नाही ती मला वाटलं आपापल्या मागचं नेताय काय. चला तर मित्रांनो, अशा आमचे झालेत बघा शेतातली गंमत. शेंगा तोडायची. काल आलेला उजवायचा फोन. तिला म्हणलं का कामाचे दिसत तर एक 4 दिवस म्हणलं जरा. पोरींचे बी आहेत अडचणी असतात. शाळा वगैरे. एकदा मुलं मोठी झाली, नांदायला गेल्या मुली की काय प्रपंच. पण आनंद आहे चला त्यांच्या प्रपंचाची त्यांना ओढ आहे तर त्यातच समाधान. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते. इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.